वेगवेगळ्या प्रशिक्षणार्थींचे, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे, समाजातील व्यक्तींचे आणि माझ्या यूट्यूबवरील चाहत्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात, ते विचारत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करतो. आज एका प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आपल्यासमोर मी उपस्थित आहे. काय प्रश्न आहे तर, मला अमुक अमुकचा लय घोर लागलाय, याचा घोर लागलाय, त्याचा घोर लागलाय, याची चिंता वाटाली, त्यांची चिंता वाटाली, कसं होती की काय नाही की वाटाले, कालावधी वाढून मिळेल की नाही ह्याची चिंता वाटायला लागली. म्हणजे नोकरीचा, म्हणजे प्रशिक्षणार्थींना वाटायला लागले की आपला प्रशिक्षणाचा कालावधी वाढून मिळावा आणि आपल्याला कायम परमनंट व्हावं. अशा अन्याय झालं तर कसं होईल, काय नाही, अशा अनेक बाबीविषयी त्यांच्या मनामध्ये एक विचाराचा काहूर माजलेला आहे. काही जणांचा प्रशिक्षण काळ झाला की ज्यांना नोकरीची गॅरंटी असते आणि प्रशिक्षण काळामध्ये त्यांना विद्यावेतन कमी मिळते, अशा काही फील्ड आहेत. त्यांना असं वाटते की कधी एकदा हे प्रशिक्षण काळ संपेल आणि आम्हाला कधी जॉईनिंग मिळेल असं वाटते. म्हणजे विषय, चिंतेचे विषय संपतात काय, असाही एक प्रश्न विचारला जातो. तुम्ही आतापर्यंतच्या आयुष्याचा विचार करून बघा आणि तुम्हाला काही त्याच्यावर उपाय सापडते का, पहिल्यांदा बघू आपण. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये सर्वसाधारणपणे तुम्ही कोणकोणत्या विषयाचा घोर लागलेला होता, चिंता लागलेली होती, काळजी लागलेली होती, फिकीर होती, याचा विचार करून बघा. आणि मग त्यावर तुम्ही काय उपाय केले होते एकदा लिहून काढा. तुम्ही आधी काय करा, पहिला तुम्ही कोणकोणत्या विषयाची चिंता केली होती, काळजी केली होती, फिकीर केली होती, घोर केला होता, हे एकदा लिहून काढा. आणि त्यावेळी तुम्हाला कोणते उपाय कोणी सुचवले होते ते लिहून काढा. तुम्ही काय उपाय केले होते हे विचार करा. आणि चिंता करून 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 तुम्हाला काही फायदा झाला होता का, हाही विचार करून बघा. काहीच फायदा झाला नसेल तर आता चिंता करून काही फायदा होते काय ते लिहून काढा. तर मित्र, आणि आपलं जगणं आपल्याला बोध देत असते. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आपण शोधलेले उपाय आपण कधी कधी विसरून जातो. ते आपण मुळातून एकदा त्याचं परीक्षण करू, त्याचा शोध घेऊ आणि असं मुळातून उपाय शोधण्यासाठी जेव्हा आपली मन आणि बुद्धी कामाला लागते तेव्हा चिंतन सुरू होते. चिंतनाचा जो काही भाग आहे, चिंतन हा शब्द उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करते. चिंतन फक्त कसं होईल काय नाही, कसं होईल काय नाही, उपाय कसं होईल काय नाही असा विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये येतो, किंवा मी आता काहीच करू शकत नाही, माझं काहीच खरं नव्हतं, आता काही मरावंच वाटालंय, हे चिंता. आणि असे हे चिंता नकारात्मक विचार, नकारात्मक व्यक्ती, नकारात्मक परिस्थिती संबंधी असते. आणि नकारात्मक विचार करून व्यक्तीविषयी, परिस्थितीविषयी माणूस अधिक नकारात्मक बनतो आणि नकारात्मकतेला संकटच दिसायला लागतात.
समस्याच दिसायला लागतात, प्रश्नच दिसायला लागतात, भयंकर परिस्थिती दिसायला लागते. आणि आता जगण्याला काही अर्थ नाही असा हा नकारात्मक विचार करून 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 माणूस त्या निर्णयावर येतो. आणि त्यावेळी हतबलता, या चिंतेमुळे आयुष्यात काय काय येतं तर हतबलता येते, आत्मविश्वास माणूस गमावून बसतो, उत्साह गमावून बसतो, जेवा वाटत नाही, झोपा वाटत नाही, नीट झोप येत नाही, सतत एकच, माझं काही खरं नाही, माझं काही काय होते की आणि काय नाही की, काय होते की काय नाही की, काय करावं काही कळतच नाही. आणखीन एक असं जर तुम्हाला वाटत असेल आणि यातून तुम्हाला बाहेर यायचं असेल तर येता येते. जेव्हा जेव्हा काय होते की कसं होते की काय करावं कळत नाही, काही पर्याय नाही, असा जेव्हा विचार तुमच्या मनामध्ये घोळतो, ही बाब ज्याच्यावर उपाय सापडत नाही, आणि मग माणूस आहे ती परिस्थिती स्वीकारू शकत नाही, आहे ती व्यक्ती स्वीकारू शकत नाही, आहे जशी आहे तशी परिस्थिती स्वीकारणं म्हणजे दुःख, संकट, म्हणजे आपला पराभव आहे असं जेव्हा वाटते तेव्हा चिंता मिटत नाही. जेव्हा पुढच्या व्यक्तीचे आपण अवगुण स्वीकारू शकत नाही, त्याचे दोष, त्याच्या उणिवा आपण स्वीकारूच शकत नाही, झालेला अपमान, झालेली हानी, झालेलं नुकसान, गेलेला वेळ वाया गेलेला आहे. समजा आता वेळ वाया गेली म्हणून चिंता करत बसण्यात काय अर्थ आहे. भूतकाळाबद्दल चिंता करण्यापेक्षा भूतकाळातून बोध घेऊन वाटचाल करणं हा चिंतनाचा भाग असतो. भूतकाळाबद्दल विचारच करत राहणं हा चिंतेचा भाग असतो. भूतकाळ परत आणता येत नाही, फक्त भूतकाळापासून आपल्याला बोध घेता येते. हा एक विषय मी आपल्याला समोर या निमित्तानं मांडतोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, भूतकाळापासून बोध घेऊन म्हणजे काय शिकलं पाहिजे, भूतकाळातून आपल्या जीवनामध्ये काय आलेलं जे काही संकट, प्रश्न, समस्या, यातून आपण बाहेर कसे आलो, त्यातून प्रत्येक दिवस जसा जात राहतो, काळ सुद्धा एक फार मोठं समस्येवरचं औषध आहे. समय बडा बलवान होता है असं जे म्हणतात, काही प्रश्नावरचं, काही संकटावरचं, काही समस्येवरचं उत्तर काळ देऊन टाकतो. आता उदाहरणार्थ आपल्या शरीराला अशी कोणीतरी जखम केली, आता चिंता करत बसल्याने ते जखम केलेली बरी होते का? नाही, चिंता करून होतं. उपाय करावा लागतो, मलमपट्टी करा, आणि काळच त्यावर उपाय आहे. हळूहळू ती जखम बरी होऊन जाते. तसं शरीराला झालेली जखम जसं उपायाने बरी होते, काळ जसा गेला तसं ती कमी होऊन जाते. तसं मनाला झालेल्या जखमांविषयी सुद्धा कोणत्या गोष्टीनं आपल्याला जखमा झालेल्या आहेत
याचीच यादी करून हो तेच जर चघळत बसला, त्या व्यक्तीने जखम केली, या व्यक्तीने जखम केली, आपण जी गोष्ट चघळत बसलो तर आपण आयुष्यभर दुःखातच राहतो. तर मी तुम्हाला सांगत होतो आता भविष्याबद्दलची चिंता. काही जणाला आता कसं चाललंय काय नाही, मग आता बरं आहे हो, पण पुढं कसं होतं की काय नाही की याची चिंता वाटायला लागली म्हणतात काही जण. यावर्षी खाया प्यायला बरं आहे, पण पुढच्या वर्षी पिकते की नाही की. यावर्षी पिकलंय, शेती चांगली झाली आहे, पण पुढच्या वर्षी काय होते की काही नाही. यावर्षी पोरग पास झालं हो, पुढच्या वर्षी होते की नाही काही. म्हणजे हा नकारात्मक विचार सातत्यानं करत राहणं हा भविष्यकालीन चिंतेचा भाग आहे. जी माणसं स्वस्थ राहतात, जी माणसं मानसिकदृष्ट्या बरी राहतात, ती माणसं वर्तमानावर लक्ष केंद्रित करतात. वर्तमानावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे आपला आजचा जो दिवस आहे, आपण किती वाजता उठलो, आपण सकाळी समजा 6 वाजता उठलेला असेल, झोपणार किती वाजता आहात, संध्याकाळी 10 वाजता तुम्ही झोपणार आहात. लक्षात आलं? मग चिंतन करा की या 16 तासामध्ये मला काय करायचं आहे. मिनिट टू मिनिट जर आपण त्याचं नियोजन केलं. आता विद्यार्थी आहे, वाचनासाठी वेळ, वाचलेलं लक्षात ठेवण्यासाठी वेळ, कोणाला किती द्यायचं बघा. आता मी फक्त काम सांगतो विद्यार्थ्याचे सर्वसाधारण. वाचन, लक्षात ठेवण्यासाठी वेळ, पुन्हा काही लिखाण करायचं असेल, नोट्स काढायचे असतील, लिखाणासाठी किती वेळ, पुन्हा लिखाण केल्यानंतर काय लिखाण केलंय त्यामध्ये त्या लिखाणाचं परीक्षण करण्यासाठी वेळ, म्हणजे बरोबर लिहिलंय काय, अजून काय लिहायला पाहिजे होतं, आणि मग सुधारणा, त्याच्यामध्ये परीक्षण करून काही सुधारणा करण्याची गरज आहे असं वाटलं तर परत लिहिण्यासाठी वेळ. ह्या बाबीमध्ये 1 तास त्यातला प्राणायाम, ध्यान, धारणा, योगासन किंवा निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला जाणे यासाठी वेळ, अंघोळ आणि इतर ज्या दिनचर्येतल्या काही अनिवार्य भाग असतात त्यासाठीचा वेळ. असं हे केल्यानंतर तुम्ही एक प्रयोग करून पहा. दिवसभर जेव्हापासून उठे आणि झोपणार आहात तितक्या वेळामध्ये पूर्णतः तुम्ही कार्यमग्न राहा. तुमच्या चिंतेवरचा बराचसा उपाय होऊ शकतो. कारण यश तुम्हाला, कार्यमग्नता तुम्हाला, मानसिक स्वास्थ्य तुम्हाला अनेक बाबीपासून दूर ठेवते, नकारात्मक गोष्टीपासून दूर ठेवते. आणि माणूस जेव्हा सक्रिय होतो ना तेव्हा त्याचे विचार कमी होतात. तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही हळूहळू चालायला लागा, तेव्हा एखादा विषय तुम्हाला त्रास द्यायला लागला आणि तुम्ही चालत राहा. चालताना सुद्धा असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे, असं, म्हणजे हे सुरू होतं. आणि हे चालताना तो एक पळायला सुरुवात करा, गती वाढवा, चढ. तुम्हाला तितका काळ का असेना चिंता वाटत नाही. आणि जेव्हा तुम्ही तुमचा
पळत जायला लागलात ना, श्वासोश्वास जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त परत घ्यायला लागलात ना, जितका श्वास तुम्ही जास्त घ्याल आणि जितकं श्वासावर लक्ष केंद्रित कराल, श्वासावर लक्ष केंद्रित कराल, तितकी चिंता दूर होते, तितका वेळ. पण चिंतेचं काय कारण आहे, हे फार महत्वाचा विषय आहे. चिंतेचे कारणला असते काहीतरी. मग ते काल्पनिक कारण असेल, वास्तविक कारण असेल, कारण असते त्याला. ते कारण निरर्थक असू शकते, ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही तरी चिंता. त्याची पोरगी याला लाईन मारायली, त्याची पोरगी लाईन मारेल, त्याचं कसं होईल, मारू दे ना, आता लाईन तर मारणारच ना कोणी ना कोणावर. म्हणजे याच का बाहेर रोड तर गावचे साऱ्या ओढ. म्हणजे गावाच्या विकासासाठी, इतरांच्या विकासासाठी आपण काय योगदान देऊ शकतो तेवढं देऊन मोकळं व्हायचं. आपण सर्व रस्त्यावर जगाला पाय पळत आहेत म्हणून चप्पल अंतरू शकत नाही, तर त्यांना सांगू शकतो बूट वापरा, चप्पल वापरा. आपण हे चप्पल बूट वापरू शकतो आणि आपल्याला जर शक्य असेल, आपल्याकडे जे काही पैसे आहेत त्यातलं एखाद्याला बूट घेऊन देऊ शकतो. नाही इतके जणांचे पाय पोळ आहेत, कसं होते की काय पाय पोळ आहेत बाबा, मला लई त्रास व्हायला, काय उपयोग काय. ह्याला वांज, हे जे वांजपणा आहे ना आपल्या आयुष्यातला, हे वांजपणा कुठेतरी आपल्याला घालवावा लागतो. म्हणून हे सगळं अनावश्यक, निरर्थक, ध्येयहीन, निरुपयोगी ज्या काही आपण विचार करत असो त्याला फाटा देऊन उपयोगी, वास्तविक, प्रेरणादायी, आत्मविश्वास वाढवणारे आणि आपल्याला समाधान देणाऱ्या विचाराचं आपण वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, आनंदायी छंदामध्ये वेळ दिला पाहिजे. आणि आपलं जे काही ध्येय आहे, आपल्याला जे काही आयुष्यात प्राप्त करायचं आहे, विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये यायचं आहे, शेतकऱ्याला शेतामध्ये काम करून, मशागत करून पेरणी करायची आहे, पेरणीची कोळपणी करायची आहे, निंदणी करायची आहे, राश करायची आहे. म्हणजे ह्या कामामध्ये त्यानं मग्न होणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपले हात एवढंच आहे, याच्यामध्ये जितकं येईल तेवढंच आपण हातात घेऊ शकतो. एकदा काय झालं, एका महाराजांनी सांगितलं, इथं पैसे आहेत माझ्याकडं, या मी पैसे तुम्हाला देणार आहे, सकाळी, आणि तुमच्या हातात जितके मावतील तेवढेच मी पैसे देणार आहे. एक जण सकारात्मक विचार करणारा होता. वाह, महाराज किती ग्रेट आहे, मस्त, आता आपल्या हातात जितके मावतील तेवढे पैसे घ्यायचे, आनंदात राहायचं. मस्त झोपी गेला, उठला, फ्रेश झाला, सगळं सकाळचं योगासन प्राणायाम धारणा केला. तिथे नदी होती, नदीवर गेला, म्हणून नदीवर मस्त बसला, यानं चिंता करत बसला. एक जण, काय करावं, महाराज पैसे द्यायला, पण काय करावं, एका हातातच म्हणा किती मावणार हात, त्यांनी येऊन काय उपयोग आहे, तेवढेशे पैशाचा काय उपयोग आहे. मला 10 तर हात असायला पाहिजे होते, एवढ्या सगळ्यात 10 हातात, पण महाराज एकाच हातात देणार आहे ना, नाही मोठा हात राहायला पाहिजे होता, मोठा एवढं घेता आला असता, लाल्या एवढा घेता आला असता. तर मित्र, तुम्हाला जी संधी प्राप्त झाली, त्या संधीचं सोनं कसं करता येईल बघायचं. तुम्हाला एका वेळी एकच संधी येते माणसाला आयुष्यात, तर या संधी किंवा अनेक आल्या तर एकाच संधीचा आस्वाद आपण घेऊ शकतो. लक्षात आलं? तुम्हाला एका वेळी समजा प्राध्यापक व्हायची संधी आली आणि तहसीलदार व्हायची संधी आली,
प्राध्यापक असतानाच तुम्ही MPSC दिली आणि तहसीलदारची संधी. आता त्यावेळेस नाही, मी तहसीलदारही राहा वाटाले. कसं होते, तहसीलदारही राहा वाटाले आणि प्राध्यापकही राहा वाटाले. प्राध्यापक सोडून नाही रे, सोडावं नाही वाटाले. नाही, प्राध्यापक सोडावं, तहसीलदार व्हावं वाटाले. म्हणजे एखादा निर्णय न घेऊ शकणं हे चिंतेचा भाग आहे. निर्णय घेऊन टाका ना. एका वेळी 2 घोड्यावर कसं बसणारस. हे जे आपलं 2 घोड्यावर बसण्याचा जो काही प्रकार आहे ना, हा चिंतेचं एक कारण आहे. सगळं मलाच राहू दे, मलाच, आणि मला नसलं की मी काही अंतरून धरून पडून राहते. माझ्या मनासारखं होत नसेल तर अंतर धरून पडून राहते. बाई, आपण देव माना अथवा न माना, आपण देवदेवतांचे चरित्र जे सांगितले जातात ते काल्पनिक असतात, पण ते ठीक आहे. ऐका, त्यांचे जर चरित्र जरी वाचले, ऐकले, तरी त्यांच्यासुद्धा मनासारखं घडलं नाही. तुमच्या काय मनासारखं घडणार आहे? म्हणजे आपण कुठल्याही महापुरुषाचे चरित्र वाचा, हे वास्तविक सांगायला, ते काल्पनिक होतं. तर वास्तविक सांगतो की त्या वास्तविक जे काही महापुरुष आपण अनुभवले पुस्तकात, जे काही पाहते सुद्धा आहोत, त्यांनाही काही समस्या, प्रश्न, संकट, उणिवा, आरोप, अपमान, उपेक्षा नाही आले त्यांच्या आयुष्यात. त्यांनाही सगळंच आले. त्यांच्या अंगावर चिखल फेकले, त्यांच्या वाटेवर काटे टाकले, त्यांना संपवण्याचे प्रयत्न झाले, त्यांच्या निंदा नालस्ते करून त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न झाले. सगळंच झालंय ना त्यांच्या आयुष्यात. तुमच्या आयुष्यात तर अजून काहीच नाही. त्यांच्या विरोधात अग्रलेख लिहिले, पेपरमध्ये छापून आणले. तुमच्या विरोधात किती अग्रलेख लिहिलेत विरोधामध्ये, बघा, तपास. तरी चिंता. तर एक चिंता ही नकारात्मक मानसिक प्रक्रिया आहे. तिथं चालते मनातल्या मनात. त्याला दिशा नसते, त्याला लक्ष नसते, आणि ते निष्क्रिय असते. ते अशुभ, संकट, समस्या, आणि त्यातून त्याला उपाय शोधत नाहीत. आणि उपाय सांगलं कोणी तरी त्या उपायामध्ये सुद्धा हे तरी करून काय फायदा नाही, असंच वाटायला लागतं. एखाद्याला घोडं दिलं, घोड्यावर बसायला सांगितलं, घोड्यावर बसूनही दिलं, मग हातात लगामही दिला. घोडं मागत होता ना, दिलं घोडं. घोड्यावर बसूनही दिलं, बसता येत नाही म्हणल्यामुळे. आता हातात लगामही देऊन टाकला, लगाम धरता येत नाही म्हणून. द्या रे बाबा म्हणलं, दिलं. आता म्हणला, आता मी घोडं पुढं पळलं तर कसं करू म्हणू लागला, आणि मी पडलो तर कसं करू लागला. म्हणजे मी मित्र, तुम्हाला मी सांगतो, आपल्याला पचेल तेवढंच खावं, शोभल तसं वागावं, बोलावं. ही जरी जीवनातलं काही अंग आहे, ती घोडा पाहिजे म्हणून चिंता करण्यापेक्षा घोड्यावर बसण्याचं प्रशिक्षण आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं असतं तर आपल्याला आज ही घोड्यावर बसण्याची समस्याची जी चिंता लागलेली आहे ती लागली नसते ना. म्हणून आपल्याला मुळातून विचार करून उपाय काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आता चिंतन काय आहे? चिंतन एखाद्या विषयाचा मुळातून अभ्यास करते, त्याच्यावर अनेक उपायातून अधिक प्रभावी उपाय शोधते आणि त्या उपायावर वाटचाल करण्याची प्रेरणा, प्रोत्साहन चिंतन देते. आणि ती सकारात्मक मानसिक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये या चिंतनातून योग्य निर्णय, योग्य उपाय असतात. या चिंतनातून एक आपल्या आयुष्याला दिशा मिळते, लक्ष्यावर माणूस केंद्रित होते आणि त्या पद्धतीने माणूस काम करते.
आणि आयुष्यामध्ये चिंतेपासून दूर राहायचं असेल तर आपण चिंतन करायला शिकलं पाहिजे, उपाय शोधायला शिकलं पाहिजे आणि चांगले गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. इथे एक असं वाक्य आहे, निरंतर शुभ के चिंतन से मन, बुद्धि और हृदय पवित्र होता है और चिंता से आदमी दूर होता है. तर आपण शुभ चिंतन, चांगलं चिंतन, चांगलंच होणार आहे, चांगलंच होणार आहे, चांगलंच घडणार आहे असा विचार करून, आणि असं चांगलंच घडणार आहे म्हणजे केवळ आंधळं नाही, तर मी असं काम करणार आहे, असं रिझल्ट येणार आहे, यावर लक्ष केंद्रित करायला शिका. आयुष्य खूप सुंदर आहे, खूप समाधानी आहे, आनंदी आहे. मी जे एक महत्त्वाचा घटक सांगत होतो ते शेवटचा, की कारण शोधा. जसे कारण आहेत त्याच्यावर उपाय आहे, आणि सगळ्याच गोष्टीवर उपाय नसतात. भूतकाळावर उपाय करता येत नाही. आता गेलं झालं, गंगेला मिळालं सोडून द्या. आता काही गोष्टीवर उपाय असतात. तर आता आपल्याला उपाय काय करायचे त्याबद्दल सांगतो. काही उपाय आपल्या हातात असतात, काही उपाय दुसऱ्यानं केलं तरच त्याचा फायदा होतो आपल्याला. ज्या दुसऱ्यांनी आपल्याला कधी ते आपल्याला संधी देईल, त्यांनी संधी दिली तरच संधी मिळणार असेल, तर त्या संधीची वाट पाहण्यात आयुष्याची वाट लागून जाते. आणि मग ते कधी देतील असा जर विचार करून आयुष्य वाया घालवलं आहे. काल परवा एका महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाच्या इंटरव्ह्यू झाल्या. आता एका प्राचार्याची इंटरव्ह्यू झाल्यावर एकट्याचीच निवड होईल ना, कोणाची तरी. मग काय जण म्हणले प्राचार्य आणि प्राध्यापकाच्या पगारामध्ये काय फरक आहे, आणि इंटरव्ह्यू दिला, विषय संपला. आपला प्राध्यापक म्हणून आहोत, काम करायचं म्हटलं. तो कामाला लागला एक जण. आता काहीच नव्हतं. आता 2-3 वर्ष राहिले. मिळेल काही वाटलं तर मिळणं आले, मिळेल काही वाटलं मिळणं गेलं. या हरामखोरानं काय केलंय काय, की त्या हरामखोरानं काय सांगलाय, की त्या हरामखोरानं काय केलंय, की त्यानं त्यालाच घेतलं, ते लैशान आहे काय, असं ताण घेत बसला. आता याच्यावर उपाय काय? काहीच उपाय नाही ना त्याच्या हातात. काहीच नव्हतं. मग झोप येईना, जेवणही करावं ना, काय करावं ना. काही जण सांगितलं त्याला दारू पी, त्या दारू प्यायला सुरू केलं. हे काय उपाय आहेत का? अरे तुझ्या हातात नाही ना बाबा, झाला विषय संपला ना. आणि प्राचार्य पद म्हणजेच आयुष्याचं अतिशय भव्य दिव्य गोष्ट आहे. तुझे पुत्रे उभा राहणार आता काय गावागावात. तुला प्राचार्य कशासाठी व्हायचं होतं? नाही म्हणला त्यानं. थोडं इम्प्रेशन राहिलं असतं. इम्प्रेशन राहिलं असतं म्हणजे काय झालं असतं? कोणावर इम्प्रेशन मारायचे तुला या वयात आता? नाही, थोडं असं मस्त मिरवता आलं असतं, असं पेपरमध्ये बातमी वगैरे. मग म्हणजे पेपरमध्ये फक्त प्राचार्य म्हणून बातमी आली म्हणजेच मोठं, आणि तू समाजाचा एखादा प्रश्न सोडवलास म्हणून या तुझ्या एखाद्या प्रयत्नामुळे 10 लोकांना काही एक त्याच्या जीवनात लाभ झाला अशी बातमी आली, ती अधिक महत्वाची. तुझ्या हातातून जे काही चांगलं काम घडत आहे, विद्यार्थी घडवू शकतोस. अनेक गोष्टी करता येतील ना. म्हणजे जी मिळाली तर वेळेने गुड ना, नाही मिळाली तर काय करणार? एक गाडी गेली तर दुसरी गाडी येतेच ना. दुसऱ्या गाडी हजारो संधी असतात वेगवेगळे. एकच पद आणि एकच संधी म्हणजे आयुष्य नसते. शेकडो पद आहेत, शेकडो संधी आहेत. कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन तुम्हाला नोकर बनायची संधी मिळाली नसेल तर मालक बन ना. एकदा एका तर व्यक्तीनं
त्याला विचारण्यात आला, नुकताच नोकरीला लागलेला होता. तुम्हाला संधी आहे म्हटलं, या ठिकाणी तुम्ही त्या मेन पदावर जाऊ शकता आणि मालक तुम्हाला मेन पदावर नेतात. मला त्यानं म्हणला, हे माझं फक्त काही दिवसाचं थांबणं आहे म्हटलं, मलाच मालक बनायचं आहे म्हटलं त्यानं. आणि त्यानंच त्याची संस्था काढली, त्यानंच त्या ठिकाणी प्राचार्यही झाला काही दिवस. आणि मग प्राचार्याचंही काही यार नाही म्हटला, दुसऱ्याला देऊन टाकला, निवृत्ती घेतला. आता सामाजिक कार्यामध्ये, राजकीय कामामध्ये तो मग्न राहतो. म्हणजे मला सांगायचं हे आहे, त्यातूनही बाहेर येता येते. बाहेर येता येते, त्यावर विश्वास ठेवा. आणि जे काही तुम्ही हातात मिळालेलं आहे पद, तेही काही कमी नाही हा विचार करायला लागलात. तेही किती त्यांना मी म्हटलं, सर तुम्ही आता प्रोफेसर आहातच ना? हो हो आहे. किती जणाला प्रोफेसर म्हणून संधी मिळते आयुष्यामध्ये? किती टक्के लोकांना? किती लोकसंख्या आहे आणि किती प्रोफेसर आहेत? 0.मध्ये आहेत ना संख्या. मग एवढी चांगली संधी तुला मिळाली बाबा, मग या संधीचं सोनं करा ना. ठीक आहे, नाही मिळालं. म्हणजे ते म्हणजे इम्प्रेशन, आणि त्यामुळं ते असेल तरच जीवनाला अर्थ आहे, असा विचार तुम्हाला नोकरी लागताना केला का? नोकरी लागली, प्राध्यापक म्हणून नोकरी लागली, ती CHBची नोकरी लागली तरी आनंद वाटला होता ना. मग परमनंट झाला, पगार वाढले, सगळं झालंय ना. करा ना त्याचा उपयोग. ते काही हातातल्याचं काही करायचं नाही, हातात नसलेल्याचं मिळावं म्हणाय. जे आजी हातात असले त्यातला दिवे लावत नसाल तर जे हातात नाही ते काय दिवे लावणार? आणि तिथं बसला त्या पदावर जाऊन, त्या मुख्य पदावर जाऊन म्हणा लागला बसतो म्हणून, तिथं बसून तुम्हाला जर निष्क्रियपणे शोभेची वस्तू म्हणून मिरवत असेल तर तुम्ही काय करणार? म्हणून मित्रांनो, आपल्याला आयुष्यामध्ये सातत्यानं स्वतःचा प्रश्न, स्वतःची मी किती दिवस आणि किती वेळ? हे मी हा ना प्रकार आहे ना, हे जास्त चिंतेचा विषय असतो. इथं चिंता जास्त असते. जेव्हा तुम्ही जे काही प्राप्त झालेलं आहे, छान आहे, अधिक त्याला जसं मला छान करायचं आहे, आणि माझ्यापेक्षाही ज्यांना काही नाहीत, जे काही वंचित आहेत अनेक घटकापासून, त्यांच्या जीवनात काही संचित मिळण्यासाठी मला काही योगदान देता येईल काय? त्या संदर्भामध्ये माझ्या कृती उक्तीतून काही देता येईल काय? आणि त्यांच्या जीवनातला, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहता येईल काय? त्यांच्या जीवनासाठी आपल्याला काही उपयोगाचा भाग बनता येईल काय? या दिशेने वाटचाल करायला लागलात ना, सामाजिक कार्यातून मोठा सन्मान आहे. त्याच एकाच पदावर सन्मान नाही बेटा. तर या अनेक विषयाच्या अनुषंगानं आपण विचार करायला शिकला पाहिजे. आपण आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न आणि विचार पुढच्या भागात बघणार आहोत.